नमस्कार. आज आपण आपल्या शाळेशेजारील गोट्यामध्ये आलो आहोत. तसेच या गोट्याचे मालक श्री मालुणकर काका यांच्या गोट्यामध्ये आपण आलो आहोत. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला गाई म्हशींचा तसेच आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याला गाई म्हशी दिसणार. तर आपण इथे का आलो हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, पण त्या अगोदर मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये शेतीवर आधारित अनेक उद्योगधंदे चालतात. त्यातीलच एक म्हणजे गुरेपालन. गुरेपालन या व्यवसायातून आपण खूप उत्पन्न तसेच रोजगार मिळवू शकतो. ते कशापासून? ते म्हणजे शेणापासून गोवऱ्या बनवून, गाई म्हशींचे दूध काढून, गोमित्र यांपासून आपण रोजगार उपलब्ध करू शकतो. पण यासाठी काही समस्या येतात. ते म्हणजे काय? शेण उचलण्याच्या. आजकालची लहान मुलं शेणाला हात सुद्धा लावत नाही. तसेच काही ठिकाणी अशी परिस्थिती आढळते की काही मुली शेण काढावं लागतं म्हणून लग्न करायला बघत नाही. तर काही ठिकाणी लग्न झालं पण शेण काढावं लागतं म्हणून लग्न मोडलेलंही आपल्याला दिसतं. पण यावर उपाय काय? तर शेण काढण्यापासून आपल्याला कमरेला त्रासही होतो. म्हणून यावर उपाय म्हणून बाजारात अनेक यंत्र आहेत. ती म्हणजे रोलिंग बेल्ट मशीन, फ्लोअर स्कोपर मशीन, डंक व्हॅक्यूम मशीन. पण ही सर्वसामान्य लोकांना तसेच नवीनच व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांना परवडत नाही. यामुळे गुरेपालन गावाखेड्यात आपल्याला कमीच होताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून आपण काय करू शकतो? शेतकऱ्यांच्या समस्या कशा सोडवू शकतो? यावर मी माझे मार्गदर्शक शिक्षक तसेच माझे वर्गमित्र व यांसारखे अनुभवी शेतकरी यांच्याशी चर्चा करून आहे. या चर्चेतून आम्ही अशी काही यंत्र बनवली आहेत जी सर्वसामान्यांना परवडतील व तसेच हाताळायला सोपी असतील. ती यंत्र म्हणजे शेण काढण्याचे इलेक्ट्रिक मशीन, तसेच शेण काढण्याचे यंत्र व शेण काढण्याचे चिमटा मशीन. या यंत्राच्या सहाय्याने आपण गोट्यातील शेण काढू शकतो. तर हेच कारण आहे की आपण या गोट्यात आलो आहोत. चला तर आपण आता गोट्यात जाऊया आणि प्रत्येक यंत्राचे प्रात्यक्षिक पाहूया. तर आपण या वाड्यात आलो आहोत ते म्हणजे आपल्या शेण काढण्याच्या यंत्रांची माहिती घेण्यासाठी. त्याच्यातील पहिलं यंत्र म्हणजे शेण उचलण्याचं चिमटा मशीन. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही शेण उचलण्याचं चिमटा मशीन बनवलं आहे. त्याच्यात आम्ही उभा रॉड फिक्स करून त्याला आडवा रॉड बसून घेतला आणि व त्याला बिजागराच्या साहाय्याने अर्धचंद्राकृती डबे बसून घेतले. त्या अर्धचंद्राकृती डब्यांना एक सरकत्या धातूच्या पट्ट्या व त्या सरकत्या धातूच्या पट्टीमधून असा 1 फुटाचा लांबीचा नट बोल्ट बसून घेतला आहे व त्या नट बोल्ट व हा रॉडला आम्ही स्प्रिंगच्या साहाय्याने जोडून घेतले आहे. तसेच इथे आम्ही दट्ट्या जोडून घेतल्या आहे, जो दट्ट्या या इथे खाली या नटाला जॉईन आहे, जेणेकरून आम्ही जसजसे याला वर खाली करू तसतसे अर्धचंद्राकृती डबे उचलले किंवा बंद केले जातात. चला तर आपण याचे प्रात्यक्षिक कार्य करू. आता हे काका तुम्हाला या यंत्राच्या साहाय्याने शेण उचलून दाखवतो. तुम्ही पाहू शकता शेण अजिबात खाली पडत नाही, त्यामुळे आपल्याला डबल काम करावे लागणार नाही. आता हे शेण टाकण्याचा परिसर आहे. जसं काका दट्ट्यावरील दाब कमी करतील तसं शेण खाली पडेल. तुम्ही पाहू शकता शेण त्या डब्यामध्ये राहिलंच नाहीये व सगळं शेण खाली पडलंय. अशा प्रकारे हे यंत्र कार्य करते. अशा या यंत्राचे नाव आहे शेण उचलण्याचे चिमटा मशीन. शेण उचलण्याचे चिमटा मशीन. हे बघा, हे तुम्हाला दिसतच असेल शेण गोळा करण्याचे यंत्र. तर आता हे काका तुम्हाला शेण गोळा करून दाखवते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कोणतीही अडचण न करता योग्य पद्धतीने शेण गोळा होत आहे. याला कोणतेही आपल्याला श्रम करावे लागत नाही व वाकावे किंवा ओनवे राहावे लागत नाही. याने सहजरित्या शेण गोळा केले जाते. तर तुम्ही मागाशी पाहिलं की काकांनी कशा प्रकारे शेण गोळा केलं. हे शेण गोळा करण्यासाठी काका इकडून आले व शेण गोळा करत आले व त्यामुळे जमीन बघा किती स्वच्छ झाली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ते यंत्र कार्य करते. पहिले जर आपल्याला पाहायला गेलं तर शेण काढण्यासाठी वाकावं लागायचं, उभं राहावं लागायचं किंवा झाडूच्या साहाय्याने पाणी उचलून साफ करावं लागायचं. त्यामुळे आपल्याला खूप श्रम करावे लागायचे. यामुळे हातापायांचा, पाणीचा तसंच पाठीचा त्रास व्हायचा. पण ह्या यंत्राने हे काम अगदी सहज व वेळेत पूर्ण होते व हे यंत्र सर्वसामान्यांना परवडणारे आहे. अशा प्रकारे हे यंत्र आम्ही तयार केले. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे शेण गोळा झाले. अशा या शेण गोळा करण्याच्या यंत्राचे नाव आहे शेण गोळा करण्याचे यंत्र. आम्ही हे इलेक्ट्रिक मशीन बनवून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे याची आम्ही रचना करून घेतली आहे. आता हे कसं कार्य करतं ते पहा. अशा प्रकारे हे सी आकाराचे पत्रे गोल गोल फिरतात आणि व तो खाली पत्रा बसवलाय. त्या पत्र्याच्या साहाय्याने शेण उचलले जाते व इथे आम्ही ह्या साईडला घमेल ठेवलाय, ट्रे ठेवलाय. या ट्रे मध्ये ते गोळा होते. जर हा ट्रे भरला तर तुम्हाला समजणार कसं? यासाठी आम्ही ट्रेच्या खाली सेन्सर बसवलाय. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही इथे पत्रा बसून घेतलाय व इथे ट्रे ठेवलाय. त्या ट्रे मध्ये शेण भरलं की हा सेन्सर वाजणार. तुम्हाला आवाज येतच असेल. इथे
जर हा ट्रे भरला तर अशा प्रकारे हा सेन्सर वाचतो, जेणेकरून आपल्याला समजतं की शेण ट्रेमध्ये फुल भरलं आहे. चला तर आपण या यंत्राचं आता प्रात्यक्षिक कार्य पाहूया. बघा, हे आपण पुढे ढकलत जातो जसजसे तुम्ही पाहू शकता हे यंत्र या अशा प्रकारे टोपली शेण गोळा करते. अशा प्रकारे हे यंत्र हे शेण कलेक्ट करतं. आता तुम्ही म्हणत असाल ह्या पट्ट्या कशा लावल्या आहेत, तर ह्या पट्ट्या अशा कामासाठी आहेत की हे शेण आहे ते बाजूला जाऊ नये. तसंच हे सी आकाराचे पत्रे शेण आपल्या बाजूने ओढून घेत आहे व ते ओढून घेतल्यावर तिकडे त्या साईडला त्या मागच्या बाजूस टोपलीत पडत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे सी आकाराचे पत्रे शेण कलेक्ट करत आहेत व आपल्या बाजूने ओढून मागे नेत आहेत. आता आपण पाहिलं की कसे हे यंत्र शेण गोळा करतात. खरोखरच गमतीशीर आणि मजेशीर अशी यंत्र आहे. ग्रामीण भागात ही पोचलीच नाहीये, त्यामुळे ही यंत्र सहज व सोपी आहेत, ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता यांची काही वैशिष्ट्य आहेत ती पुढील प्रमाणे. पहिले आपण शेण काढण्यासाठी खोऱ्याचा किंवा ओनवे राहून घमेल्यात हाताने शेण भरत असतो, पण आता या यंत्रांमुळे ती अगदी सहज व सोप्या रीतीने होते. त्यामुळे माणसाचा वेळही वाचतो व श्रमही वाचतात. या यंत्रांमुळे पाठीचा, मणक्याचा, हातापायांचा कोणताही त्रास होत नाही, जेणेकरून माणसांना सहजरित्या शेण गोळा करता येते. या यंत्राच्या सहाय्याने आपण शेण गोळा करू शकतो, ट्रेमध्ये भरू शकतो, जर जिथे आपल्याला नेऊन टाकायचे आहे त्या ठिकाणी टाकू शकतो, गोळा करू शकतो. अशा या यंत्राची वैशिष्ट्य आहे. हे अशा पद्धतीने आम्ही ही शेण गोळा करण्याची यंत्र तयार केली आहेत. अशा या यंत्रांचे नाव आहे शेण गोळा करण्याचे यंत्र, शेण गोळा करण्याचे यंत्र. काका, तुम्ही पहिले खोऱ्याच्या साह्याने किंवा आताही खोऱ्याच्या साह्याने शेण गोळा करता. आता आम्ही तुमच्या गोट्यामध्ये ही यंत्र घेऊन आलो व या यंत्राच्या साह्याने तुम्हाला शेण गोळा करून प्रात्यक्षिक दाखवतो. तर तुम्हाला यात काय फरक वाटला की तुम्ही पहिले शेण गोळा करायचा तुमच्या खोऱ्याने किंवा हाताने व आता हे यंत्राच्या साह्याने शेण गोळा केले जाते, याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो? याच्यात खूप वेळ वाचणार आहे आमचा आणि जी त्रास होतो कमरेला किंवा कशाला ह्याचा जो हे होतो तो होणार नाही आहे आणि पटकन काम होणार, लवकर काम होणार आमचं ह्याच्यामुळे. त्यामुळे हे सुंदर, अतिशय सुंदर असं यंत्र तयार केलेलं आहे. तुम्ही तुमच्या वाड्यामध्ये आम्हाला प्रात्यक्षिक करण्यासाठी हा तुमचा वेळ दिलात व आम्हाला प्रात्यक्षिक करायला मदत केली, त्याबद्दल काका तुमचे खरोखरच धन्यवाद.